असो किंवा नागपूरमध्ये असो, अधिवेशनाला पहिल्या दिवशी ज्या वेळेला येतो त्यावेळेला या अधिवेशनाच्या पायरीवर मी डोकं ठेवून नेहमी नमस्कार करतो आणि एकदा अधिवेशन संपवून घरी निघालो की पुन्हा त्या ठिकाणी डोकं ठेवून आपण नमस्कार करतो. कारण हे शेवटी लोकशाहीचं मंदिर आहे आणि राज्याचं हे सर्वोच्च मंदिर असल्यामुळं या ठिकाणी माझ्या पूर्वजांच्या पूर्वपुण्याईनं मला या ठिकाणी यायला मिळतं. याच्यामध्ये माझं कर्तृत्व किती? कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एकदा सांगितलं होतं की ह्या देशामध्ये मोठमोठे भांडवलदार आहेत, मोठमोठे पैसेवाले आहेत, टाटा बिर्ला आहेत, पण त्यांना सुद्धा ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये येता येत सहजासहजी येता येत नाही. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला येतो त्यावेळेला आमचं कर्तृत्व काय यापेक्षा आमच्या पूर्वजांची पूर्वपुण्याई आहे म्हणून आम्ही या ठिकाणी येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी नम्र असलं पाहिजे, त्या ठिकाणी लीन असलं पाहिजे. म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी पायऱ्यांवर मस्तक ठेवतो आणि अधिवेशन संपलं प्रत्येक अधिवेशनला निघताना मी त्या ठिकाणी मी नमस्कार करून जातो. ही माझी श्रद्धा आहे.